नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमी एनमध्ये आपले स्वागत आहे. 12वी सायन्स आणि 12वी केमिस्ट्री या विषयाअंतर्गत आपण पाठीमागच्या व्हिडिओपासून जे विद्यार्थी 12वीला बसलेले आहेत ह्या वर्षी 2023-24साठी म्हणजे 2024साठी त्यांना आपण केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करायचा आणि जास्तीत जास्त चांगले मार्क कसे मिळतील ह्याच्यावर फोकस करण्यासाठी मार्गदर्शन करत आहोत. तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपण केमिस्ट्रीचा लेसन नंबर 2 सोल्युशन हा घेतलेला आहे आणि सोल्युशनमध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये थांबलो होतो हेनरीज लॉपर्यंत. आता हेनरीज लॉचा पुढचा जो पार्ट आहे तो आज आपण डिस्कस करूया. हेनरीज लॉ त्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं की सोल्युबिलिटी इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर, म्हणजे प्रेशर इन्क्रीजेस सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन्क्रीजेस, हे आपण बघितलं होतं. मग आता हा जो हेनरी लॉ आपण बघितलेला आहे त्याला एक्सेप्शन आहे आणि कदाचित ते 1 किंवा 2 मार्काला जाऊ शकतं. त्या पॉईंटचं नाव आहे हेनरीज लॉ. नंतरचा हा पॉईंट येतो एक्सेप्शन टू द हेनरीज लॉ. काय आहे एक्सेप्शन? हेनरीज लॉसाठी एक्सेप्शन काय आहे तर 2 गॅसेस आहेत. कोणते? अमोनिया, कार्बन डायऑक्साईड. अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड डू नॉट ओबेज हेनरीज लॉ. हे 2 गॅसेस हेनरीज लॉ ओबे करत नाही. त्याचं कारण काय? अमोनिया वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन अमोनियम आयन तयार करतो आणि कार्बन डायऑक्साईड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करून कार्बनिक ॲसिड तयार करतो. आणि ज्या वेळेला अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात त्यावेळेला त्यांची सोल्युबिलिटी हायर असते. अमोनियाची सोल्युबिलिटी हायर असते, कार्बन डायऑक्साईडची सोल्युबिलिटी हायर असते आणि अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रेशरची गरज लागत नाही. त्याच्यामुळं अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड डू नॉट ओबेज हेनरीज लॉ असं म्हटलं जातं. तर हे जे एक्सेप्शन आत्ता आपण बघितलं तर ते 1 किंवा 2 मार्कासाठी तुम्ही व्यवस्थित करून ठेवलं पाहिजे. आपण हेनरीज लॉ आणि एक्सेप्शन टू हेनरीज लॉ पाहून आपण पुढे गेलो की आपल्याला रोल्स लॉ नावाचा एक पॉईंट आहे. मी बोर्डवर सगळं रोल्स लॉचं सगळं लिहिलेलं आहे. तुम्हाला कदाचित बोर्डवर व्हिडिओमध्ये दिसलं नाही तर तुम्ही झूम करून बघू शकता की मी नेमकं त्याच्यामध्ये बोर्डवर काय लिहिलेलं आहे. तर रोल्स लॉ लिहायचा कसा हा प्रश्न कदाचित 2 मार्काला येऊ शकेल. रोल्स लॉ लिहायचा कसा? आधी स्टेटमेंट लिहिलं पाहिजे, पण स्टेटमेंट लिहिण्यासाठी 2 इक्वेशन मी तुमच्यासमोर मांडली. ती काय आहेत? P1 बरोबर x1 मल्टिप्लाइड बाय P1 0 आणि दुसरं एक P2 बरोबर x2 मल्टिप्लाइड बाय P2 0. P2च्या डोक्यावर एक असा छोटा 0 असल्यासारखा P2 0 म्हणजे P2 आणि त्याच्या डोक्यावर एक 0 सारखं एक आकार. म्हणजे P1 इज इक्वल टू x1 P1 0 आणि P2 इज इक्वल टू x2 P2 आणि डोक्यावर एक छोटा 0 असल्यासारखं. मग आता हे सगळं काय आहे हे समजावून घेऊया. P1 आणि P2 पार्शियल प्रेशर, पार्शियल व्हेपर प्रेशर्स आहेत. P1 आणि P2 पार्शियल व्हेपर प्रेशर आहेत. हे आधी मेन्शन करावं लागणार आहे. कुणाची व्हेपर प्रेशर आहेत तर A1 आणि A2 2 व्होलाटाईल लिक्विड घेतली, त्याची आपण पार्शियल व्हेपर प्रेशर मेजर केली आणि ती किती आहेत? P1 आणि P2. त्याच्यानंतर x1 आणि x2 हे नेमकं काय आहे तर x1 आणि x2 हे मोल फ्रॅक्शन्स आहेत. ओके, मोल फ्रॅक्शन्स इन सोल्युशन हे मेन्शन करायला पाहिजे, आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे. आणि आणखीन एक गोष्ट P1 0 आणि P2 0 हे नेमकं काय आहे? P1 0 त्याला आपण व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A1 असं म्हटलेलं आहे, म्हणजे लिक्विड A1चं व्हेपर प्रेशर. आणि P2 0 म्हणजे काय आहे? व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A2. ह्या सगळ्या गोष्टी माहीत करून एका साईडला लिहून घेऊन मग आपण रोल्स लॉकडे येतो आणि रोल्स लॉ मांडतो P1 इज इक्वल टू x1 मल्टिप्लाइड बाय P1 0 अँड P2 इज इक्वल टू x2 मल्टिप्लाइड बाय P2 0. P1 काय आहे? पार्शियल व्हेपर प्रेशर. x1 काय आहे? मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. आणि P1 0 म्हणजे काय आहे? व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A1.
सो दिस इज द रोल्स लॉ. स्टेटमेंट मांडताना कसं मांडणार? पार्शल व्हेपर प्रेशर इज इक्वल टू द मल्टिप्लिकेशन ऑफ मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन अँड व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड A1. म्हणजे x1 मल्टिप्लाइड बाय P1 0 आहे. हे मल्टिप्लिकेशन आपल्याला दोघांचं सांगावं लागेल अँड दॅट इज इक्वल टू P1. P1 म्हणजे पार्शल व्हेपर प्रेशर इतकं असतं हे सांगावं लागेल. तर हा रोल्स लॉ. ओके, म्हणजे P1 इज इक्वल टू x1 मल्टिप्लाइड बाय P1 0 आणि P2 इज इक्वल टू x2 मल्टिप्लाइड बाय P2 0. हा रोल्स लॉ, त्याचं स्टेटमेंट आपल्याला बघावं लागेल. जसं आपण आता मी सांगतोय, तुम्ही ऐकताय, एक्सप्लेन मी केलं, महत्त्वाचे मुद्दे कोणते अंडरलाईन करून ठेवायचे हे सांगितलं. स्टेटमेंट मांडल्यानंतर थोडंसं त्याच्या खाली रोल्स लॉचं एक एक्सप्रेशन आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे. तर ते कसं आहे? P इज इक्वल टू P1 प्लस P2. आता आपण वरती तिथं बोर्डवर व्हॅल्यू घेतल्यात P1 आणि P2च्या. मग P1 प्लस P2 इज इक्वल टू P. आणि P म्हणजे नेमकं काय? टोटल प्रेशर. म्हणजे P इज इक्वल टू P1 प्लस P2. ह्याच्यावरून आपल्याला फायनल एक इक्वेशन मिळतं, टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. P इज इक्वल टू P2 0 मायनस P1 0 ब्रॅकेट कंप्लीट, ब्रॅकेटच्या बाहेर x2 प्लस P1 0. हे एकदा एक्सप्रेशन तुम्ही पाहिलं पाहिजे. रोल्स लॉचं स्टेटमेंट लिहिलं. रोल्स लॉच्या खाली जसं आपण बोर्डवर लिहिलं आहे, P1 इज इक्वल टू x1 मल्टिप्लाइड बाय P1 0 आणि P2 इज इक्वल टू x2 मल्टिप्लाइड बाय P2 0. त्याच्या खाली मग आपण P इज इक्वल टू P1 प्लस P2 मांडत खाली आलो की फायनली आपल्याला P म्हणजे टोटल प्रेशर बरोबर P2 0 मायनस P1 0 ब्रॅकेट कंप्लीट करा, ब्रॅकेटच्या बाहेरला x2 प्लस P1 0. हे आपल्याला इथपर्यंत केलं की साधारणपणे रोल्स लॉचा हा प्रश्न आपल्याला 2 मार्कापर्यंत व्यवस्थित सोडवता येईल. एवढे हे सगळे मुद्दे जे आपण तुमच्यासमोर डिस्कस करतोय, शिवाय आपण जे बोर्डवर लिहिलेलं आहे ते सगळ्या विद्यार्थी मित्रांनी व्यवस्थित टेक्स्टबुकमधून आणि जे काही आपण डिस्कस करतोय व्हिडिओमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालून तुम्ही व्यवस्थित रोल्स लॉचा प्रश्न तयार केला पाहिजे. आपण रोल्स लॉमधून जर बाहेर पडलो, आता आपण रोल्स लॉमधून बाहेर पडतोय, त्याच्यानंतर पुन्हा एक छोटासा आपल्याला प्रश्न बघायचा आहे. तो म्हणजे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर. तो सुद्धा आपण बोर्डवर लिहिलेला आहे, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर. पण त्याला हेडिंग काय दिलं आहे बघा, कंपोजिशन ऑफ व्हेपर फेज. ओके, कंपोजिशन ऑफ व्हेपर फेज. मग त्यालाच आपण डाल्टन लॉ ऑफ पार्शल प्रेशर असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे क्वेश्चन काय असेल, राईट डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर. मग काय लिहिणार किंवा काय त्याची मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे समजावून घेऊया. P1 इज इक्वल टू Y1 मल्टिप्लाइड बाय P. हे फर्स्ट इक्वेशन झालं. डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशरचं फर्स्ट इक्वेशन, P1 बरोबर Y1 मल्टिप्लाइड बाय P. आणि दुसरं एक इक्वेशन आहे ते आपल्याला टेक्स्टमध्ये दिलेलं आहे, P2 बरोबर Y2 मल्टिप्लाइड बाय P. आता P1 समजावून घेऊया. P1 म्हणजे काय? पार्शल व्हेपर प्रेशर ऑफ वन कॉम्पोनंट. P1 पार्शल व्हेपर प्रेशर ऑफ वन कॉम्पोनंट. Y1 म्हणजे काय असतं? मोल फ्रॅक्शन ऑफ कॉम्पोनंट. Y1 मोल फ्रॅक्शन ऑफ कॉम्पोनंट. आणि P म्हणजे काय? टोटल व्हेपर प्रेशर. म्हणजे पार्शल व्हेपर प्रेशर ऑफ वन कॉम्पोनंट इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ वन कॉम्पोनंट मल्टिप्लाइड बाय टोटल व्हेपर प्रेशर. म्हणजे Y1 मल्टिप्लाइड बाय P आपण कसं म्हणू शकतो? मोल फ्रॅक्शन ऑफ कॉम्पोनंट मल्टिप्लाइड बाय टोटल व्हेपर प्रेशर. अशा पद्धतीनं P1 इज इक्वल टू Y1 मल्टिप्लाइड बाय P हे इक्वेशन तुम्ही समजावून घ्या. आणि P2 बरोबर Y2 मल्टिप्लाइड बाय P हे दोन्ही इक्वेशन समजावून घेतलं तर त्यालाच तुम्ही म्हणणार आहे डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर. आणि हे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये व्हेरीफाय करून दोन्ही इक्वेशन व्यवस्थित समजावून घ्या आणि नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. चलो पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण. पुढचा पॉईंट आपण डिस्कशनला घेतोय तो म्हणजे आयडल सोल्युशन आणि नॉन आयडल सोल्युशन. ॲक्च्युअली आयडल सोल्युशनचे 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आणि नॉन आयडल सोल्युशनचे 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत. कदाचित हे डिफरन्सला जाऊ शकेल की राईट डिफरन्स बिटवीन आयडल सोल्युशन आणि नॉन आयडल सोल्युशन, किंवा राईट ए शॉर्ट नोट ऑन आयडल सोल्युशन. 3 महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लिहा तिथं, 2 मार्कासाठी जाऊ शकते. राईट ए शॉर्ट नोट ऑन नॉन आयडल सोल्युशन, 2 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत ते तुम्ही लिहा, त्याच्यामध्ये 2 मार्क तुम्हाला मिळू शकतात. चलो आयडल सोल्युशन आधी आपण डिस्कस करूया, त्याच्यानंतर नॉन आयडल सोल्युशनचे 2 पॉईंट व्यवस्थित समजावून घेऊया. आधी आपण आयडल सोल्युशन बघूया. आयडल सोल्युशन फर्स्ट पॉईंट, त्याच्यामध्ये तुम्ही काय समजावून घेणार तो बोर्डवर आपण मेन्शन केलेला आहे, तुम्ही झूम करून बघू शकता. आयडल सोल्युशन पॉईंट नंबर 1, आयडल सोल्युशन जे असतात ते
रोल्स लॉ ओबेज करतात. म्हणून आयडल सोल्युशनचा फर्स्ट पॉईंट मी लिहिलेला आहे, आयडल सोल्युशन ओबेज रोल्स लॉ. रोल्स लॉ ओबेज करतात कोण? आयडल सोल्युशन. आयडल सोल्युशनच्या बाबतीत पॉईंट नंबर सेकंड, when two components are mixed and they form ideal solution, no heat is evolved or absorbed. म्हणजे दोन कंपाऊंड आयडल सोल्युशन तयार करत असतील, वेन टू कंपाऊंड्स आर फॉर्म्ड आयडल सोल्युशन, दोन कंपाऊंड आयडल सोल्युशन तयार करत असतील तर त्यावेळेला नो हीट इज इव्हॉल्व, कोणत्याही प्रकारची हीट इव्हॉल्व होत नाही, और नो हीट इज ॲब्सॉर्ब, कोणत्याही प्रकारची हीट ॲब्सॉर्ब केली जात नाही. हा दुसरा पॉईंट आहे, हा आपण नोट डाऊन केला आहे बोर्डवर, यू कॅन व्हेरीफाय. आणि आयडल सोल्युशनचा तिसरा महत्त्वाचा पॉईंट, वेन टू कंपोनंट फॉर्म्स आयडल सोल्युशन, when two component forms ideal solution, there is no any change in the volume, there is no any change in the volume. हा तिसरा महत्त्वाचा पॉईंट आहे. मग हे आयडल सोल्युशनचे तुम्ही 3 पॉईंट महत्त्वाचे करून ठेवले, अंडरलाईन करून ठेवले टेक्स्टबुकमधून, तर तुम्हाला त्याच्यामध्ये 2 मार्काचा प्रश्न विचारला तर हे 3 पॉईंट तुम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये मेन्शन केले तर तुम्हाला 2 मार्क मिळू शकतात. सो दिस इज द आयडल सोल्युशन वी आर डिस्कसिंग. आयडल सोल्युशन थोडं त्याच्यामध्येच आपण नॉन आयडल सोल्युशन नावाचा एक प्रकार आहे तो सुद्धा बघून घेऊया की त्याच्यामध्ये आपल्याला मेन्शन काय करायचं आहे नेमकं. तर नॉन आयडल सोल्युशन, पहिला पॉईंट आहे नॉन आयडल सोल्युशनचा, नॉन आयडल सोल्युशन डू नॉट ओबेज रोल्स लॉ. हे आलंच पाहिजे. नॉन आयडल प्रकारचे सोल्युशन आहे ते रोल्स लॉ ओबेज करत नाहीत. आणि पॉईंट नंबर सेकंड, हा नॉन आयडल सोल्युशनच्या व्हेपर प्रेशर शी रिलेटेड आहे. ओके, म्हणजे नॉन आयडल सोल्युशनचं वेपर प्रेशर कसं असेल त्याच्या संदर्भात हा पॉईंट नंबर सेकंड रिलेटेड आहे. चलो लेट अस सी. पॉईंट नंबर फर्स्ट, नॉन आयडल सोल्युशनचा काय सांगितलं, नॉन आयडल सोल्युशन डू नॉट ओबेज रोल्स लॉ, लिहून टाका. आणि पॉईंट नंबर सेकंड, व्हेपर प्रेशर ऑफ नॉन आयडल सोल्युशन्स. बघा आपण मी म्हटल्याप्रमाणे आपण तिथंच आलो. व्हेपर प्रेशर ऑफ नॉन आयडल सोल्युशन्स कॅन बी हायर और लोअर. Vapor pressure of non-ideal solutions can be higher or lower than those of pure component. Vapor pressure of non-ideal solutions can be higher or lower than those of pure component. हा दुसरा मुद्दा आहे. जसं आपण बोलतोय, डिस्कस करतोय तसंच आपण बोर्डवर लिहिलेलं आहे. हे 2 मुद्दे नॉन आयडल सोल्युशनच्या बाबतीत आपण मेन्शन करून ठेवले पाहिजेत, टेक्स्टबुकमध्ये अंडरलाईन करून ठेवले पाहिजेत. आणि 2 मार्क म्हणजे त्याच्यावर समजा 2 मार्काचा क्वेश्चन आला तर यू शुड बी प्रिपेअर, तुम्ही तयार असलं पाहिजे. ओके, त्यानंतर आता त्याच्यामध्ये नॉन आयडल सोल्युशन म्हटलं तर नॉन आयडल सोल्युशन जे आहेत ते 2 प्रकारचे डेव्हिएशन दाखवतात. हा आपला पुढचा पॉईंट आहे. पुढचा पॉईंट काय, आपण नॉन आयडल सोल्युशन डिस्कस करून पुढे बाहेर पडतोय, आपण आयडल नॉन आयडल सोल्युशनमधून बाहेर पडलो. पण नॉन आयडल सोल्युशनच्या बाबतीत अजून आपल्याला 2 पॉईंट कव्हर केले पाहिजेत. कोणते, हे जे नॉन आयडल सोल्युशन्स आहेत, दिस नॉन आयडल टाईप ऑफ सोल्युशन दे शो 2 टाईप्स ऑफ डेव्हिएशन. नॉन आयडल प्रकारचे सोल्युशन 2 प्रकारचं डेव्हिएशन दाखवतात. कोणत्या 2 प्रकारचं डेव्हिएशन दाखवतात, एक पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि दुसरं नेगेटिव्ह डेव्हिएशन. पण पॉझिटिव्ह डेव्हिएशन कशापासून दाखवतात तेही महत्त्वाचं आहे. पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रोल्स लॉ हे महत्त्वाचं आहे. नॉन आयडल प्रकारची सोल्युशन दे आर शोईंग पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रोल्स लॉ. आणि नॉन आयडल टाईप ऑफ सोल्युशन दे आर शोईंग नेगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम द रोल्स लॉ. समजा हा प्रश्न आला तर आपण कसं टॅकल करणार, चलो लेट अस डिस्कस करूया. डिस्कस पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रोल्स लॉ, पण हे नॉन आयडलचं आहे, आयडलचं नाही. नॉन आयडल सोल्युशन शोईंग पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रोल्स लॉ. चला, पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रोल्स लॉ त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट तुम्ही मेन्शन केले पाहिजेत, 3 महत्त्वाचे पॉईंट तुम्ही मेन्शन केले पाहिजेत, 3. ओके, कोणते, द सोल्युशन हॅव, म्हणजे अशा प्रकारची सोल्युशन, द सोल्युशन हॅव सोल्यूट सॉल्वंट इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन वीकर. द सोल्युशन्स हॅव, जे सोल्युशन त्यांच्यामध्ये सोल्यूट आणि सॉल्वंट इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन वीकर असतं. द सोल्युशन्स विच हॅव सोल्यूट सॉल्वंट
intermolecular attraction weaker, they shows positive deviation from Rolle's law. इथं महत्त्वाची माहिती मिळते आपल्याला कोणत्या प्रकारची सोल्युशन रोल्स लॉ पासून पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात. मग अशा प्रकारची सोल्युशन पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात की ज्या सोल्युशनमध्ये सोल्यूट आणि सॉल्वंट इंटरॅक्शन किंवा सॉल्वंट इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन हे वीकर असतं. सोल्यूट सॉल्वंट इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन कसं असतं, वीकर असतं. त्याच टाईपचे सोल्युशन पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रोल्स लॉ दाखवतात. पॉईंट नंबर फर्स्ट. पॉईंट नंबर सेकंड, अशा प्रकारचे जे सोल्युशन असतात त्या प्रकारच्या सोल्युशनचं जर आपण व्हेपर प्रेशर कन्सिडर केलं, व्हेपर प्रेशर ऑफ दिस सोल्युशन आर हायर दॅन प्युअर कॉम्पोनंट. हा एक महत्त्वाचा मुद्दा सेकंड आहे. व्हेपर प्रेशर ऑफ सच सोल्युशन आर हायर दॅन दोज ऑफ प्युअर कॉम्पोनंट. प्युअर कॉम्पोनंटपेक्षा अशा सोल्युशनचं व्हेपर प्रेशर हायर असतं. मेन्शन करा, अंडरलाईन करा टेक्स्टबुकमध्ये. आणि तिसरा पॉईंट आपण समजावून घेतोय की एक्झाम्पल्स ऑफ सोल्युशन दोज हू आर शोईंग पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रोल्स लॉ. जी सोल्युशन पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात रोल्स लॉ पासून, त्याचं एक्झाम्पल काय आहे, इथेनॉल अँड ॲसिटोन. अंडरलाईन करून ठेवा टेक्स्टबुकमध्ये, इथेनॉल अँड ॲसिटोन. दुसरं एक एक्झाम्पल दिलं आहे CS2. समजावून घ्या, CS2 कार्बन डायसल्फाईड, CS2 कार्बन डायसल्फाईड अँड ॲसिटोन. मग हे जे 3 मुद्दे आपण डिस्कस करतोय, शिवाय तुमच्या माहितीकरता आपण बोर्डवर लिहिलेलं आहे, थोडंसं झूम करून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जे आपण डिस्कस करतोय तेच मुद्दे तिथं लिहिलेले आहेत. तर आत्ता आपण पाहत होतो पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रोल्स लॉ. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पॉझिटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रोल्स लॉ. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करताना निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम रोल्स लॉ इथून स्टार्ट करूया आणि त्याच्या पुढचा सोल्युशन लेसन समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि व्यवस्थित आपल्याला उद्देश आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपण डिस्कशन करतोय त्याचा तुम्हाला तुमच्या अभ्यासात उपयोग होईल. आणि फक्त उपयोग होणार नाही तर तुम्ही अकॅडमिकला चांगले मार्क मिळवू शकाल. ओके, अप टू नेक्स्ट व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करा माय चॅनेल अल्केमी एन. थँक्यू.